मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनीला आता वसू विचारते, काय ग, काय झालं नंदिनी? त्यावरती नंदिनी म्हणते, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मग वसू म्हणते, बोल ना. त्यावरती नंदिनी सरळ आणि स्पष्ट शब्दात विचारते, तुम्ही दीपकला सांगून मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं ना? त्यावेळी वसू आता घाबरते, तिचा क्षणातच चेहरा पडतो. पण नंदिनीला कळू नये यासाठी ती नाही होऊन पडते आणि म्हणते, अगं मी का करेल असं, आणि तुला कुणी सांगितलं हे? त्यावरती नंदिनी विचारते, पण त्याने काय फरक पडतो? तेव्हा वसू म्हणते, अगं फरक पडतो नंदिनी, मला सांग, कुणी सांगितलं तुला हे सगळं? त्यावरती नंदिनी सांगते की मला पिहूने सांगितलंय. तेव्हा पिहूचा काय संबंध असं आता लगेचच वसू विचारते. तेव्हा तिने खोलीबाहेर राहून सगळं काही ऐकलं होतं असं नंदिनी म्हणते. त्यावरती वसू सांगते, अगं तिने तुला सांगितलं आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू मला जाब विचारायला आलीस? अगं तुला कळतं की नाही, लहान मुलगी आहे ते, तिने काहीतरी ऐकलं असेल आणि वेगळंच जाऊन तुला काहीतरी सांगितलं असेल आणि तिच्यावर असा काय विश्वास ठेवतीयस तू? त्यावरती नंदिनी विचारते, म्हणजे पिहू खोटं बोलतीये का? तेव्हा वसू म्हणते, अर्थात. त्यावरती नंदिनी विचारते, म्हणजे तुमचा आणि दीपकचा काही संबंध नाहीये का? तेव्हा वसू सांगते, नाही, अजिबात नाही. हा कोण दीपक आणि त्याचा व माझा काय संबंध? कारण तो तुझ्या आनंद निवासमध्ये काम करत होता ना, मग मला कसा ठाऊक असेल तो? हे बघ नंदिनी, त्याने तुला तुझ्या लग्नातनं किडनॅप केलं आणि तुझ्यावरती हल्ला केला, एवढंच मला त्याच्याबद्दल काय ते माहीत आहे. मग आता नंदिनी म्हणते, बरं तुम्ही म्हणताय ना, तर तुमच्यावर विश्वास ठेवते मी, मला तुमचा एकदा फोन देता का? तेव्हा वसू घाबरत विचारते, का बरं? तेव्हा नंदिनी म्हणते, सांगते ना, एकदा तर फोन द्या अगोदर तुमचा, आणि असाही तुमचा व दीपकचा काहीही संबंध नाहीये, तर मग फोन द्यायला काही हरकत नसावी, हो की नाही? असं म्हणून ती वसूला जाब विचारते. द्या बरं फोन, असं पुन्हा पुन्हा ती म्हणते. त्यावरती वसू लगेचच आता तिचा फोन देते. तेव्हा आता लगेचच नंदिनी तिच्याकडून मोबाईल घेते आणि कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये चेक करते, हिच्याकडे दीपकचा नंबर आहे की नाही. तर खरोखरच दीपकचा नंबर आता कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह असतो. ते पाहून नंदिनीला आता हादरा बसतो. खात्री पटते की या बाईनेच दीपकला सांगून मला किडनॅप केलं होतं लग्नातनं. त्यामुळे आता नंदिनी तिला तसाच पुरावासुद्धा दाखवते. तुम्ही म्हणताय ना की तुमचा व दीपकचा काही संबंध नाही, तर हे काय आहे मग? हा दीपकचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आलाच कुठून? तर इकडे काव्या खूप घाबरलेली असते, कारण आता तेथे कुत्री खूप भुंकत असतात. काव्याला असं वाटतं की येतात की काय माझ्याजवळ आणि मला चावतात की काय. त्याच वेळी आता काव्या म्हणते की बापरे, हे ड्रायव्हर दादा कुठे राहिले काय माहीत. तेवढ्यातच मग गाडीसुद्धा येते. काव्या आता ड्रायव्हरकडे न पाहता पटकन गाडीत बसते. गाडीत बसल्यानंतर ती म्हणते, दादा चला बरं पटकन. ती जरा घाबरलेली पाहून आता तो ड्रायव्हर दुसरा तिसरा कोणीही नसून पार्थच असतो. तो तिच्याकडे पाहून मात्र हसतो. तेव्हा तो विचारतो, काय झालं एवढं घाबरायला? तेव्हा ती म्हणते, तुम्ही? तो म्हणतो, हो, पण तुम्हाला काय झालं घाबरायला? ती म्हणते, काय झालं म्हणजे? कुत्री होती, ती भुंकत होती. तेव्हा पार्थ हसतो आणि म्हणतो, मग तुम्ही सुद्धा फिस्करायचं ना मांजरेसारखं त्यांच्यावर. त्यावेळी काव्या म्हणते, म्हणूनच ना मला तुम्ही इथे यायला नकोच होतं, कारण मानिनी काकूसुद्धा मला म्हणाल्या होत्या मी ड्रायव्हर काकांना पाठवते म्हणून. बरं तुम्ही कशाला आलात? मग आता पार्थ म्हणतो, ड्रायव्हर काकांनाच पाठवणार होती, पण माझी आई मला म्हणाली, प्रिय पुत्र पार्थ, हे बघ, तू जरी पार्थ असेल की काव्यासाठी सारथी बनून त्यांना आणावयास जावे, आणि म्हणूनच मी आलो. पण तुम्हाला कसं वाटलं हे सरप्राईज? तेव्हा इरिटेटिंग वाटलं असं काव्या म्हणते. तेव्हा पार्थ हसतो आणि म्हणतो, मला असं वाटते इंटरेस्टिंग वाटलं असेल. तेव्हा पार्थ म्हणतो की मला आता इरिटेट व्हायला लागले, तुम्ही उतरा बरं खाली. काव्या म्हणते, हो उतरणारच आहे मी, मला काही हौस नाही आहे तुमच्याबरोबर प्रवास करायची. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे उतरा उतरा, मग उतरा. तेव्हा आता काव्या खरोखरच गाडीतून खाली उतरते. तेव्हा ती गाडीतून खाली उतरल्यानंतर पार्थ आता कुत्री भुंकतायत असा आवाज काढतो. तर काव्या अजूनच घाबरते, अगदी घामाघूम होते आणि पटकन राग मनात न ठेवता गाडीत बसते. तर पार्थ विचारतो, काय झालं? तुम्हाला तर हौस नव्हती ना माझ्या गाडीत बसायची, मग अचानक असं कसं गाडीत बसलास? आता उतरा ना तुम्ही, उतरा. तेव्हा काव्या म्हणते, आता दुसरा ऑप्शन नाही आहे ना माझ्याकडे. पार्थ तिच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो, फट्टू मांजर कुठली? तर काव्या विचारते, काय म्हणालात तुम्ही मला? फट्टू मांजर म्हणालात? तेव्हा पार्थ म्हणतो, हो, समोरून एक खरीखुरी मांजर गेली ना, मी तिलाच म्हणालो की ही फट्टू मांजर होती म्हणून.
त्यानंतर ते दोघेही जायला निघालेले असतात. तेवढ्यातच एक काका सायकलवरून येतात. त्यांच्या सायकलची चेन आता पडलेली असते. ते आता पार्कच्या गाडीजवळच नेमके थांबतात आणि म्हणत असतात की बापरे, ही सायकलची चेन म्हणजे आता मला बसणारच नाही. तिकडे बायको ना बडबड करत असेल मला. तेव्हा पार्थ आता लगेचच ते सगळं पाहतो, त्यांची धडपड पाहतो आणि गाडीतून खाली उतरतो. काव्य रागातच विचारते, अहो काय झालं आता, चला की. मग पार्थ म्हणतो, अहो अडलेल्यांना मी मदत करतोय, कारण कुणीतरी मला चांगलं म्हणेल ना, नाहीतर एखाद्याला मदत केली तर स्वतःच ॲटिट्यूड दाखवतात, हो की नाही. असं म्हणून तो तोंड वाकडं करतो आणि लगेचच त्या सायकलवाल्या काकांची मदत करण्यासाठी तेथे जातो आणि विचारतो, काय हो काका, काय झालंय, सायकलची चैन तुटली की काय. तेव्हा नाही हो, तुटली नाही, पण ती चैन निघाली आहे. केव्हापासनं सायकलचा खुळखुळा झालाय. मी केव्हापासनं सायकलची चैन लावण्याचा प्रयत्न करतोय, परंतु लागेनाशी झाली आहे बघा. आता काय करावं कळत नाही. असं म्हणून ते सायकलच्या मध्येच असं तोंड बाहेर काढून घुसतात. तेव्हा काव्या शॉक होऊन त्या काकांकडे पाहते. तर पार्थ म्हणतो, अहो थांबा, तुम्ही थांबा, मी चैन लावून देतो तुम्हाला. मग आता लगेचच काव्य म्हणते, अहो दादा तुम्ही शांत राहा ना जरा. अहो तुमचे हातपाय थरथर कापतायत. अहो तुम्हाला नक्की काय झालं. तेव्हा ते काका म्हणतात, कसं आहे ना, थरथर थायत म्हणजे काय झालं. अहो ह्या सायकलचा जसा खुळखुळा झालाय ना, तसा घरी गेल्यानंतर माझाही खुळखुळा होतो की काय, अशी मला भीती वाटायला लागलीये आणि म्हणूनच मला काही सुचत नाहीये. मग काव्य म्हणते, काका तुम्ही नक्की काय बोलताय ना, मला नाही कळते. अहो नक्की काय झालंय काय तुम्हाला. मग ते काका म्हणतात, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, कारण तुम्हाला सांगायची आता वेळच नाही, कारण या सायकलची चैन पडदिशी लावायची आणि झटकन मला घरी जायचंय. तेव्हा काव्य म्हणते, हो मला सांगा ना काका, घरी काही इमर्जन्सी वगैरे आहे का. तेव्हा आता लगेचच ते काका म्हणतात, प्रॉब्लेम म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, कारण आतापर्यंत तेथे लाटणं धरून ती आवासून सुद्धा उभी असेल. बरं जाऊ दे, रोजचं मड अन कोण रड, ते आमचं नेहमीच आहे. जाऊ द्यात तुमचं काय, कारण तुम्ही या गावामध्ये नवीनच दिसताय. तेव्हा पार्थ म्हणतो, हो आम्ही मुंबईचे आहोत, मी यांना घ्यायला आलोय. तेव्हा आता लगेचच ते काका विचारतात, ह्या कोण आता तुमच्या. पार्थ म्हणतो, ही बायको आहे माझी. तेव्हा काव्य आता खूप रागात पार्थकडे पाहत असते. तेव्हा काका विचारतात, काय बायको, अरे वा, पण बायकोसाठी खूप मोठा पल्ला गाठलाय हा तुम्ही, कारण प्रेम दिसतंय तुमचं हिच्यावर खूप. अगं पोरी तू नशिबवान आहेस हा, खूप चांगला नवरा मिळालाय. तेव्हा काव्या पार्थकडे पाहत राहते, तर पार्थ सुद्धा अगदी प्रेमाने काव्याकडे पाहत राहतो. त्यानंतर काव्य गुपचुपच गाडीत जाऊन बसते, तर पार्थ आता काकांना चैन लावण्यासाठी मदत करतो. त्यानंतर आता अगदी व्यवस्थित होते ते पाहून काका खूपच खुश होतात. काव्या पुन्हा गाडीतून खाली उतरते आणि पार्थला म्हणते, हे घ्या टिश्यू पेपर, कारण हात चांगले स्वच्छ करा. तेव्हा पार्थ अजूनच प्रेमाने तिच्याकडे पाहतो आणि त्या काकांनाही छान वाटतं की एवढी काळजी करणारी बायको मिळाली. तेव्हा ते काका खुश होत म्हणतात, अरे वा, लई बारीक ध्यान आहे हा तुमच्यावर हिचं, आणि तुम्ही सुद्धा मॅडम किती काळजी करताय हो सरांची. आणि यांच्यासारखा भला माणूस नवरा म्हणून मिळायला ना खरंच भाग्य लागतं. तू खरंच खूप म्हणजे खूपच नशीबवान आहेस आणि लई चांगल्या मनाचा आहे हा माणूस. आता इथून पुढे जप तू त्याला. बरं चला हा, मी येतो, नाहीतरी इकडे माझं नशीब पलटायचं. असं म्हणून काका निघालेलेच असतात. त्यावरती काका गेल्यावर पार्थ आता लगेचच काव्याकडे पाहतो आणि म्हणतो, चला कुणीतरी मला भला माणूस म्हटलं म्हणायचं. तेव्हा काव्या म्हणते, भला माणूस, चला गाडी काढा, जायचंय आपल्याला मुंबईला. तेव्हा पार्थ सुद्धा हसूनच म्हणतो, हो बसा. काव्या गाडीत बसते, तर पार्थ सुद्धा ड्रायव्हर सीटवर बसतो. दुसरीकडे आता नंदिनी जाब विचारते, अहो बोला ना, अहो बोला, काय केलं काय होतं तेव्हा तुम्ही. नाही तुम्ही खोटंच बोलणार आहात, असा वसूला ती जाब विचारते. तेव्हा वसू आता रागातच म्हणते, हो केलंय मीच तुला दीपकला तुझ्या लग्नातनं किडनॅप करायला सांगितलं होतं. तेव्हा आता कशा प्रकारे तुला किडनॅपिंगचा लग्नातनं प्लॅन केला होता हे सगळं आता वसूला आठवत असतं. मग आता दीपक आणि त्याच्या साथीदारांसह त्या ब्लँकेटमध्ये नंदिनीला किडनॅप केलं आणि तेथून कशाप्रकारे अगदी भर मांडवातून तिला घेऊन गेले. त्याचबरोबर मी कशाप्रकारे पळण्यासाठी त्याला मदत केली, हे सगळं वसूला आठवतं. त्यानंतर आता हे सगळं आठवल्यावर नंदिनीला खूप त्रास होऊ लागतो आणि ती अगदी रागात आणि रडतच विचारते, का केलत तुम्ही असं, का केलत का तुम्ही असं. त्यावरती आता वसू म्हणते, कारण
आमच्या घरामध्ये लग्न करून यायलाच नको होती आणि आमच्या घरात तर तू नकोच होती. अगं तुझ्या बापामुळे ना मी माझा नवरा गमावलाय नंदिनी, कळतं की नाही तुला, असं म्हणून ती नंदिनीवरच ओरडते. कारण माझ्या नवऱ्याच्या जीवावर ओढणाऱ्या धनंजयची मुलगी मला या घरात नको होती आणि माझं पहिल्यापासून हे ठरलं होतं. म्हणूनच मी तुझ्या बापाला धमकी दिली आणि तुझं लग्नसुद्धा मोडलं होतं. तेव्हा सगळे प्रसंग आता ते पुन्हा वसूला आठवतात आणि तेच सगळं काही ती पुन्हा नंदिनीला सांगते की कशाप्रकारे तुझ्या बापाला आणि आईला मी तिथे मंदिरात भेटले आणि सांगितलं की हे लग्न मोडून टाका. मग कशाप्रकारे धनंजयने विक्रम आणि मानिनीला निर्णय सांगितला. पण काय झालं, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तू एक आदर्श मुलगी म्हणून पुढे आलीस आणि हे लग्न पुन्हा जुळवलंस. तू या घरची आदर्श सून आहे हे तूच अगदी स्वतःला सिद्ध करून दाखवलंस. मग मी ठरवलं जे काही करायचं ना ते लग्नातच करायचं आणि नेमकं आयत्या वेळी माझ्या हाताला एक पत्ता लागला आणि तो पत्ता म्हणजे दीपक होता. कारण तो तुझ्या प्रेमामध्ये अगदी वेडापिसा झाला होता. असं म्हणून आता नंदिनीला ती सांगत असते की कशाप्रकारे जेव्हा तू आणि पार्थ दोघेही तेथे आनंद निवासमध्ये होते तेव्हा दीपक तुला प्रपोज करायलाच तेथे आला होता. परंतु दीपकला आता समोर तू आणि पार्थ दिसल्यामुळे त्याने प्रपोज केलं नाही आणि काहीही झालं तरी मी नंदिनीला मिळवणारच अशी त्याने शपथ घेतली होती. आणि हे सगळं मी पाहिलं होतं आणि मग दीपक नावाच्या मोहऱ्याला मी हाताशी घेऊन हे सगळं केलं. पुढे आता हे सगळं सांगितल्यानंतर सगळा प्लॅन सांगते की अगं मला ना माझे हात घाण करून घ्यावेच लागले नाही नंदिनी, कारण दीपकला लग्नामध्ये मी वेटर म्हणून सामील केलं आणि लग्नाच्या दिवशी काय घडलं हे तर तुला चांगलंच माहीत आहे. मग आता रागातच नंदिनी म्हणते की इतका राग होता माझ्याबद्दल तुमच्या मनात तर अगोदरच सांगायचं ना, मी या घरातनं कधीच निघून गेले असते. अहो पण तुमच्यामुळे आम्हा चौघांची आयुष्य उद्ध्वस्त झाली हे कळतंय का तुम्हाला, असं म्हणून नंदिनी आता वसूला जाब विचारू लागते. अहो तुमच्या सुडाच्या आगीमध्ये आम्हा चौघांची स्वप्न जळून गेली वसू आत्या आणि तुम्हाला काहीच वाटत नाही या गोष्टीचं. तेव्हा वसू रागातच म्हणते नाही वाटत, कारण मी जे केलं ना ते अगदी ठरवूनच केलं आणि आता तू माझं तर काहीच वाकडं करू शकत नाही. तेव्हा नंदिनी आता रागानेच पेटलेली असते. तेव्हा ती विचारते मी मला चॅलेंज करताय की चिथवण्याचा प्रयत्न करताय. वसू मोठ्या तोऱ्यातच सांगते अगं तुला जे समजायचं असेल ना ते तू समजू शकतेस. त्यावेळी मी काय करते ते बघायचंय ना तुम्हाला, बरं ठीक आहे मग बघाच, असं म्हणून ती चुटकी वाजवते आणि रागाच्या भरातच म्हणते नंदिनी फक्त बोलून नाही तर करून दाखवते, समजलं. अशीच धमकी ती आता वसू आत्याला देते. त्यावेळी आता नंदिनी तिच्याकडे पाठ फिरवते आणि जायला निघालेली असते. वसू विचारते काय ग काय करशील, खाली जाऊन रडत रडत माझी कंप्लेंट करशील का सगळ्यांकडे की माझं गुपित सांगणार आहे सगळ्यांना. अगं पण कुणीही विश्वास ठेवणार नाही तुझ्यावर, कारण तू ना आत्ता कुठे या घरात आली आहेस, पण हे घर ना माझं आहे नंदिनी आणि मला इथून कुणीही हलवू शकत नाही, समजलं. असं म्हणून लगेचच ती आता त्यावरती सुद्धा आता उगीच हक्क दाखवू लागते. तेव्हा नंदिनी पुन्हा एकदा तिच्याकडे पाहते आणि रागातच म्हणते की हे पहा, ज्या झाडाची मुळं खोलवर रुजलेली असतात ती झाडं सुद्धा वादळाच्या तडाख्यामध्ये अगदी लांबवर फेकली जातातच आत्या, आणि मी ते वादळ घेऊन येईनच. आता तुम्ही बघतच राहा मी हरतीये की तुम्ही हरताय, आणि आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुमचं काळकृत्य मी सर्वांसमोर आणीनच, असं नंदिनी चॅलेंज करते आणि लगेचच तेथून जाते. तेव्हा वसू आता नंदिनीकडे खूप रागात पाहते, कारण वसूच्या मनात नंदिनीविषयीचा राग स्पष्टपणे दिसत असतो आणि स्वतःच्या तोंडूनच तिने स्वतःचं काळकृत्य कबूल केलेलं असतं की मीच तुला किडनॅप केलं होतं आणि काय करायचं ते कर, असं धमकीसुद्धा दिलेली असते. मग नंदिनीने सुद्धा त्यावरती सडेतोड उत्तर देऊन वसूची बोलतीच बंद केलेली असते. तर दुसरीकडे आता थोडी रात्र झालेली असते आणि पाऊससुद्धा खूप जोराचा पडत असतो. तेवढ्यातच काव्या आणि एक काका तेथे येतात आणि म्हणतात की अहो थांबा थांबा. तेव्हा पार्थ गाडी थांबवतो आणि विचारतो काय झालं. तेव्हा समोर लँडस्लाईड झाले, त्यामुळे पुढे तुम्हाला जाता येणार नाही, असं आता ते काका म्हणतात. त्यावेळी पार्थ विचारतो काय,
अहो पण किती वेळ लागेल ते काढायला? त्यावरती 5-6 तास नक्कीच लागतील असं आता ते काका सांगतात. पार्थ म्हणतो ठीक आहे. मग काव्या डोक्यालाच हात लावते आणि वैतागतच म्हणते, अरे देवा, सगळे प्रॉब्लेम साजच यायचे होते का? मला खूप वैताग आलाय. त्याच वेळी आता पार्थ म्हणतो, अहो जरा पेशन्स ठेवा, थोडेसे पेशन्स. मग आता काव्या रागातच म्हणते, कसे ठेवू पेशन्स? मग आता पार्थ विचारतो की नक्की काय झालंय सांगा तरी. तेव्हा ती म्हणते, पार्थ अहो मला वॉशरूमला जायचंय. त्यानंतर लगेचच आता पार्थ म्हणतो, जरा कंट्रोल करा, बघूयात आपण काहीतरी. तेव्हा काव्य म्हणते, कसं कंट्रोल करू, नॅचरल आहे ते. मग तुमच्या मुलांचं कसं असतं, कधीही कुठेही आपलं, आमचं नसतं ना, मुलींचा जरा प्रॉब्लेमच होतो असं ती त्याला सांगत असते. तेव्हा पार्थ म्हणतो, आता या मुलींच्या गोष्टीवरनं तुम्हाला काय भांडायचंय का माझ्याशी? मग काव्य म्हणते, अहो तुम्ही जरा माझ्या जागी येऊन विचार करा ना, मग तुम्हाला समजेल मला नक्की काय होतंय ते. तेव्हा पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, इथे गाडी कुठेतरी पार्क करूयात, बघू इथे काही कुठे मिळतंय का. मग आता पार्थ लगेचच गाडी तिथे पार्क करतो आणि छत्री घेऊन गाडीतून खाली उतरतो. तेव्हा तो काव्याला सुद्धा आता छत्रीमध्ये घेतो, कारण पाऊससुद्धा खूप असतो. काव्या गुपचूप त्याच्याबरोबर जाते. त्यानंतर तो म्हणतो, अरे बापरे किती ट्रॅफिक आहे. तर दुसरीकडे अगदी दिवे लावणीची वेळ असते. नंदिनी देवासमोर दिवा लावते. त्याचबरोबर घरातील सगळेजण तेथे आलेले असतात आणि नंदिनीनेच आरतीचं ताट आज घेतलेलं असतं. रम्या आणि वसूसुद्धा असतात. मग त्यानंतर आरती होते. तेव्हा नंदिनी मागे पाहते तर वसूच तिच्या समोर असते, तिचा सर्वात मोठा शत्रू. मग त्यावेळी मीच तुला तुझ्या लग्नातनं दीपकच्या मदतीने किडनॅप केलं असं वसूचे सततचं वाक्य तिला आठवत असतं. मग आता जीवाने कशाप्रकारे येऊन मला वाचवलं होतं दीपकच्या तावडीतून, हे प्रसंग देखील आता नंदिनीला आठवतात. आणि जेव्हा मी व जीवा आलो होतो इकडे लग्न मंडपामध्ये, तेव्हा पार्थ आणि काव्याची लग्नगाठसुद्धा बांधली गेली होती. हे दृश्य पाहताना माझ्या काळजाचा अक्षरशः ठोका चुकला होता. हे नंदिनीला आठवत आता वसूचा खूप म्हणजे खूपच राग आलेला असतो. हे सगळे प्रसंग आठवत बिचारी एक एक पाऊल टाकत वसूकडे येत असते. तिच्या मनात आता सारखे तेच लग्नाचे विचार सुरू असतात, कारण एका वसूच्या चुकीमुळे चौघांची आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालेली असतात. हे नंदिनीला कळून चुकलेलं असतं. त्यामुळे ती आता रागातच वसूकडे पाहत हळूहळू पुढे येत असते. तिला दुसरा प्रसंग देखील आठवतो की गावकऱ्यांनी कशाप्रकारे मलाच दोषी ठरवलं आणि तूच या लग्नातनं पळून गेलीस असं म्हटलं आणि माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आणि जीवाला हे पाहवलं नाही म्हणून त्याने माझ्याबरोबर लग्न केलं. हे सगळे प्रसंग आठवल्यानंतर नंदिनी आता खूप रडत असते आणि जीवाशी लग्न करून आपल्याला अजून काहीच मिळालेलं नाही, म्हणजे बायकोचा दर्जासुद्धा तो धड देत नाही. माझ्या जीवाची नुसती ओढाताण सुरू आहे हे तिला आठवतं आणि ती त्या रागातच आता वसूकडे पाहते. हे सगळं आठवून आता तिला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. वसूला ती पहिल्यांदा आरती देते तर वसू गुपचूप आता आरतीसुद्धा घेते, परंतु नंदिनीच्या डोळ्यात आता पाणी असतं. त्याचबरोबर ती नजर रोखून अगदी वसूकडे पाहते, परंतु वसूला त्याचा काहीही फरक पडत नाही, कारण वसू ही खूप रागात नंदिनीकडे पाहत असते आणि माझं सत्य तू कशाप्रकारे उघड करते हे मी आता पाहतेच अशा तोऱ्यात ती तेथे उभी असते. आता नंदिनी खूपच चवताळलेली असते. अगदी दुर्गेचं रूप ती घेते आणि विचारते, काय आत्या, अहो शत्रू घरातलाच असेल तर मग काय करायचं? तेव्हा वसू मोठ्यानेच म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय नक्की तुला, मी काय केलंय? नंदिनी अगदी न घाबरता म्हणते, कारण तुम्ही आमच्या चौघांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. असं म्हटल्याबरोबरच इकडे घरातील सगळेजण नंदिनीकडे अगदी धक्क्यानेच पाहतात, कारण नंदिनीचं बोलणं कोणाला काही समजलेलं नसतं. तरीही आता वसूला काहीही त्याचं अजिबात सुखदुःख नसतं, कारण नंदिनीकडे काही पुरावे नसतात हे तिला माहीत असतं आणि म्हणूनच वसू एकदम रिलॅक्स्ड असते. त्याचबरोबर घरातील सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवणार, या काल आलेल्या नंदिनीवर कोण विश्वास ठेवणार असा वसूचा ॲटिट्यूड असतो आणि म्हणूनच ती अगदी कॉन्फिडंटली नंदिनीला काही प्रश्न विचारत असते. पण नंदिनीकडे आता एकच ठामपणे उत्तर असतं, ते म्हणजे तुम्ही मला लग्नातनं किडनॅप केलं, मीच आमच्या चौघांचे आयुष्य बर्बाद केलं. तिच्या मनात आता सुरूच असतं, परंतु आता मानिनी विचारते, नंदिनी हे तू काय बोलतीयस नंदिनी? मग आता
नंदिनी म्हणते, हो आई, अहो दीपकशी हात मिळवणी करून लग्नातून मला किडनॅप करणाऱ्या वसू आत्याच होत्या. तेव्हा सगळेजण धक्क्याने वसूकडे पाहतात, तर वसूला काही सुचत नसतं, कारण ती अगदी शॉक झालेली असते. नंदिनीने घरातील सर्वांसमोर वसूचं काळं कृत्य आणलेलं असतं, तिचा काळा चेहरा आणलेला असतो. प्रत्येकजण आता नंदिनीकडे आणि वसूकडे पाहत असतात, कारण आता खरंच वसू असं करू शकते का, हा प्रश्न सर्वांना पडतो. तेव्हा वसू आता खरंच खूप म्हणजे खूपच घाबरते आणि तिला काहीही सुचत नसतं. तिचं डोकं अगदी चक्रावून जातं. तर रम्यासुद्धा आपल्या आईकडे पाहत राहते, कारण तिला माहीत असतं की ही नंदिनी आता गप्प बसणार नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या आणि पार्थला आता तिथे लँडस्लायडिंग झाल्यामुळे एकाच घरी थांबावं लागतं. काकांची ज्या सायकल त्याने व्यवस्थित करून दिलेली असते, नेमके त्याच काकांच्या ते दोघे घरी जातात. काकांची बायको देखील तेथे असते. घरची कपडेही अगदी ओली झालेली असतात. त्यामुळे आता त्या काकांची बायको काय करते, तर काव्याला त्यांची साडी नेसायला देते. काव्या ती नऊवारी साडी नेसते, आडवं कुंकू वगैरे लावते, आंबाडा घालते आणि मग लगेचच म्हणते, अरे वा वा, तू खूप छान दिसतीयेस. मग आता काव्या थोडी लाजते. त्यानंतर त्या दोघीही स्वयंपाक करत असतात. तर त्या काकू असतात ना, त्या काव्याला आता भाकरी बनवायला शिकवतात चुलीवर. काव्या आता भाकरी बनवत असते, थोडीशी वाफ तिच्या हाताला लागते आणि म्हणून ती हातावर फुंकर मारते. तर पार्थ हा तिच्याकडे पाहतच राहतो. तर दुसरीकडे सगळेजण नंदिनीला विचारतात, काय म्हणजे वसुताईने तुला किडनॅप केलं, असं कसं होऊ शकतं? पण सगळ्यांचा वसूवर एवढा विश्वास असतो आणि विक्रम देखील तसं विचारतो आणि नंदिनी, अगं माझी वसू आत्या असं कधीच करू शकत नाही असं म्हणतो. तेव्हा वसूसुद्धा मोठ्या तोऱ्यात म्हणते की पाहिलं, मी काही केलं नाही. आणि जेव्हा आरोप करायचे असतात ना, तेव्हा ठोस पुरावे लागतात. त्यावरती नंदिनी म्हणते, हो देते ना, माझ्याकडे असा खणखणीत पुरावा आहे ना की तुमच्या खोटेपणावर आणि माझ्या खरेपणावर सर्वांना विश्वास ठेवावाच लागेल. आता नंदिनीकडे असा कोणता पुरावा आहे ते येणाऱ्या भागात पाहूयात. तर वसूची आता कशाप्रकारे घरातील सर्वजण हक्कालपट्टी करणार हे पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.